अध्याय 26 गुणवतीचे आगळे तेज. नारायण म्हणाले, लक्ष्मी, आता असं या अध्यायात अधिक मासातील व्रताच्या पुण्यामुळे माणसाला कसे नवे तेज प्राप्त होते याबद्दलची एक कथा सांगतो. पूर्वी बीरबाहू नावाचा एक महान प्रतापी असा एक राजा होता. त्याची राणी यशोमती अतिशय सुंदर आणि राजाची खूपच आवडती अशी होती. वीरबाहूच्या राज्यात सदैव सुख शांती नांदत होती. राजाचा मंडन नावाचा प्रधान मोठा चतुर, गुणी आणि राज्यकारभारात सदैव तत्पर असा होता. सारा कारभार मंडन प्रधानावर सोपवून वीरबाहू राजा अगदी निष्काळजीपणाने राहत होता. तो आपल्या सुंदर राणीच्या सहवासात नेहमी विलासात दंग असायचा. पुढे एकदा अधिक महिना आला. त्यावेळी मंडन प्रधानाची पत्नी गुणवती सहजच राणी यशोमतीच्या भेटीला आली होती. त्या दोघींच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर गुणवती यशोमतीला म्हणाली, राणी सरकार, आता अधिक महिना आला आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम वगैरे पुण्यकर्मे केली पाहिजेत. आपण दोघी ती व्रते करू, म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक होईल. त्यावर राणी यशोमती मोठ्या एटीने तिला म्हणाली, अगं गुणवती, कशाचा तो अधिक महिना आणि कसली ती त्यातली व्रतदाने, नियम, काय करायचे ती पुण्यकर्मे म्हणे जीवनाचे सार्थक होईल. बाई गो, हे आम्हाला एवढं राजवैभव मिळालेलं आहे, भरपूर संपत्ती आहे, कशाचं काय कमी आहे आम्हाला? मग तू सांगतेस त्या अधिक महिन्यातील व्रते, दाने, नियम करून जीवनाचं आणखी कोणतं सार्थक करायचं आहे मला? बाई गो, ती व्रते, दाने, पुण्यकर्मे कोणी करावी? जे लोक दरिद्री आहेत, ज्यांना संपत्ती सुख नाही, ज्या पती पत्नीचे एकमेकांवर प्रेम नाही, जी लोक नेहमी दुःखी, कष्टी, असमाधानी आहेत, त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी ती व्रते करावीत. तुला वाटलंच तर तू ती व्रते, दाने, पुण्यकर्मे कर की, पण मी कशाला उगीच ती व्रते, स्नाने, दाने, नियम करून शरीराला कष्ट देऊ? यशोमती राणीने ती अधिक मासातील व्रते, दाने याची केलेली अवहेलना आणि दारिद्र्याने ती व्रते करावीत असा मारलेला टोमणा ऐकून गुणवती अस्वस्थ झाली. पुढे ती काहीच न बोलता तेथून निघून गेली. गुणवतीने मात्र अधिक महिन्यातील ती व्रते, दाने, नियम मोठ्या शक्ती, निष्ठापूर्वक पाळले. त्यामुळे तिला सुख समाधानाचे एक आगळेच तेज तिला प्राप्त झाले. तिचा चेहरा सदोदित, तेजदार, टवटवीत झाला. तिच्या डोळ्यात काजळ घातल्याप्रमाणे सदैव दिसू लागले. तिच्या कपाळावर हळदी कुंकू आणि भांगार गुलाल भरलेला सतत दिसू लागला. ही रात्रंदिवस आनंदी, तेजस्वी, समाधानी अशी दिसू लागली. यशोमती राणीने मात्र अधिक महिन्यातील एकही व्रत, दान, नियम काहीच केलं नाही. ती सदैव विलासात लोळत राहिली. अधिक मास, व्रते, दाने करणाऱ्या स्त्रियांची ती कुचेष्टा करू लागली. ती म्हणाली, बायांनो, लवकर मोक्षपदाला जा बरं. परलोकात त्या पुरुषोत्तमाने दिलेलं सुख मला येऊन सांगा हो. अधिक मास व्रताच्या केलेल्या या कुचेष्टाचा परिणाम म्हणा, किंवा त्यापेक्षाही त्या 13व्या विना सूर्य संक्रांतीच्या महिन्यातील बनलेल्या विशिष्ट वातावरणात आरोग्याचे नियम न पाळता केलेल्या अतिविलास कर्माच्या आरोग्यदृष्ट्या झालेल्या परिणामामुळे म्हणा, यशोमती राणीची प्रकृती एक दिवस अचानक एकदम बिघडली. तिला सपाटून ताप भरला. राणी तापाने एकदम बेशुद्ध पडली. ही वार्ता कळताच राजवाड्यात खूपच धावपळ झाली. औषधोपचाराला काय कमी होते, परंतु काही केल्या राणीला आराम वाटेना. अखेर 3 दिवसांनी राणी बेशुद्ध झाली. ती उठून बोलू लागली. अशावेळी प्रधानमंत्री गुणवती राजवाड्यावर यशोमती राणीला भेटायला आली होती. पण गुणवतीला पाहताच यशोमती राणी एकदम खवळून उठली आणि संतापून ती गुणवंतीला म्हणाली,
माझी ही दुखण्याची अवस्था पाहून सगळ्या मंडळींना काळजी लागली होती. पण तू मात्र दृष्टच आहेस. विशाल डोळ्यात काजळ, भांगी गुलाल भरून आणि तोंडाचा पानाचा विडा रंगवून एटीत मला भेटायला आलीस. तुझ्या तोंडावर चिंतेचे काहीच छटा नाही. साज शृंगार करून नट्टापट्टा करून तू मला भेटायला आलीस. निर्लज्ज स्त्रिये, मी राणी आहे. तू आमच्या सेवकाची सेविका आहेस. तुला काहीच दुःख वाटत नाही. जा इथून, निघ. मला यापुढे तुझं हे तोंड पाहवत नाही. चालती हो इथून. यशोमती राणीचे ते बोलणे ऐकून गुणवती थक्कच झाली. ते बिचारे निमूटपणे निघून गेले आणि घरी जाऊन रडत बसले. मंडन प्रधानाने गुणवतीचे खूप समजूत घातली. राणीने दुखण्याच्या भरात तिला हाकलून दिले. तिचे बोलणे मनावर घेऊ नकोस. हे पतीचे समजुतीचे बोलणे ऐकून गुणवती म्हणाली, अहो, पण मी काय मुद्दाम नट्टपट्टा करून गेले होते काय? माझे हे विड्याने रंगलेले तोंड, भांगी शेंदूर आणि हा माझा टवटवीत चेहरा, काजळ कुंकू यावेळी तेच मला या अधिक मासाच्या पुण्याईमुळे लाभले आहे. हे त्या राणीने ओळखले नाही. माझा अपमान करून तिने मला हाकून दिले. याला काय म्हणावे? गुणवंतीचे हे बोलणे चालू असतानाच तेथे राजाचे शिपाई आले आणि त्यांनी मंडन प्रधान आणि गुणवंती यांना तुरुंगात पाठविण्याची राजाज्ञाच दाखविली. त्या राजाज्ञेपुढे कोणाचे काय चालणार? मंडन प्रधान आणि गुणवंती यांनी गुपचूप निमूटपणे ही आज्ञा पाळून तुरुंगवास पत्करला. तुरुंगात असताना सुद्धा गुणवतीने आपले अधिकमास व्रत नियम चालू ठेवले, उद्यापनही केले. त्यामुळे तिला आणखीन आगळे तेज प्राप्त झाले होते. पुरुषोत्तमाच्या कृपेने तिकडे राजा वीरभाऊ याला मात्र निरनिराळे दृष्टांत होत होते. वीरभाऊ राजा अस्वस्थ झाला. त्याच्या मनात नेहमी येईल की राणी यशोमतीच्या सांगण्यावरून आपण मंडन प्रधानाला आणि गुणवतीला कैदेत टाकले, हा अन्यायच केला आहे. या विचाराने तो बेचैन होईल. राणीच्या दुखण्याच्या वेळी गुणवंती मुद्दाम नट्टापट्टा करून कशाला येईल? मग वीरभाऊ राजा मुद्दाम तुरुंगात जाऊन गुणवतीला पाहू लागला तर प्रत्येक वेळी तिच्या त्या चेहऱ्यावर आगळे तेज त्याला दिसून येईल. ते तिचे काजळ घातल्यासारखे काळेभोर तेजस्वी डोळे, भांगी शेंदूर, विडा रंगवल्यासारखे सतत लाल चुटूक ओठ वगैरे. मग एके दिवशी वीरभाऊ राजा यशोमतीला एकांतात म्हणाला, तुझ्या सांगण्यावरून मी प्रधान मंडन आणि त्याची पत्नी गुणवंती यांना तुरुंगात टाकले खरे, पण तुरुंगात सुद्धा ती गुणवती तिचे ते अधिक मासातील व्रते नियम पाळीत आहे आणि त्या व्रताच्या प्रभावाने तिचे ते आगळे तेज फुलत आहे. काहीतरीच काय सांगता? म्हणे तुला ते आगळे तेज अधिक मास व्रताच्या प्रभावाने लाभले आणि ते तेज आणखी फुलत आहे. अहो, ती गुणवती नाटकी आहे. मुद्दाम नट्टापट्टा करूनच ती मला हिंदीत असते. चला बरं, आपण तुरुंगात जाऊन समक्षच तिच्या त्या प्रभावी आगळ्या तेजाचे तांबपितं उघडं करू. चला. असे बोलून राणी यशोमती राजासह थेट तुरुंगात गेली. तेथे तिने गुणवंतीला पाहिले. तो काय, खरेच तिचे ते आगळे तेज फुललेले. मग यशोमतीने आपल्या दाईकडून गुणवतीचे ते तोंड स्वच्छ धुवून घेतले. पुन्हा धुतले तरीही तिच्या डोळ्यात काजळ, भांगी शेंदूर आणि ओठ पुन्हा लाल चिटूक. तो चमत्कार पाहून यशोमती राणीची खात्री झाली. अधिक मास व्रत पालनाचे महत्त्व तिला पटले. आपण त्या व्रताची चेष्टा केल्याचे फळी कसे आपणाला मिळाले हे तिच्या ध्यानी आले. नंतर यशोमतीने गुणवतीची क्षमा मागून उभयतांना तुरुंगातून सोडून त्यांचा सन्मान केला आणि पुढे यशोमती राणीही अधिक मासाचे व्रत करू लागली. नारायण म्हणाले, लक्ष्मी, आता पुढील 27व्या अध्यायात मी तुला या यशोमती राणीप्रमाणेच एका अधमाला कशी उपरती झाली याची कथा सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक. जय श्री कृष्ण.